वळूयात पुढच्या बातमीकडे। देशाच्या राजधानी कमळ खुलल्यानंतर आता गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाबाबत आता चर्चा सुरू होती। त्यामुळे दिल्लीतील मुख्यमंत्री पदाची माळ नेमकं कोणाच्या गळ्यात पडणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं। 10 वर्ष अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषवलं आणि तर निवडणुकांच्या 2 महिने अगोदर आपकडून आतिशी यांना मुख्यमंत्री पदावर संधी देण्यात आली होती। त्यामुळे भाजपाकडून दिल्लीसाठी कोणता चेहरा पुढे येणार यावर चर्चा सुरू असतानाच काल भाजपाच्या बैठकीमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। रेखा गुप्ता आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील तर परवेश शर्मा हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार आहेत। रेखा गुप्ता या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील। 1994 ते 1995 दौलत राम कॉलेजच्या त्या सचिव होत्या। 1995 ते 1996 दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या त्या सचिव होत्या। 1996 ते 97 दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या अध्यक्ष होत्या। तर 2003 ते 2004 दरम्यान त्या भाजपा दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव झाल्या। 2004 ते 2006 या दरम्यान त्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव होत्या। तर 2007 मध्ये उत्तरी पीतमपुरा वॉर्डमधून भाजपाच्या नगरसेवक झाल्या। 2009 मध्ये महिला कल्याण आणि बालविकास समितीच्या अध्यक्ष झाल्या। तर 2010 मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य बनल्या। 2015 आणि 2020च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।